खेळ मांडला, खेळ मांडला. ही भिकारडी मुलं तुमच्या बरोबर कशी? रस्त्यात फिरताना दिसली मला, घाबरली होती बिचारी, म्हणून घरी घेऊन आलो. हो, पण या भिकारड्यांना इथे आणायची गरज काय होती? इथे काय घडलं माहितीये तुम्हाला? मला सांगितलंय त्याने सगळं माहिती. आणि तरी तुम्ही यांना इथे घेऊन आलात. याने सानिकाला मारण्याचा प्रयत्न केलाय. हे पा मृदुला, जे काही घडलंय ते सगळं त्यांनी मला सांगितलंय आणि त्याच्यामध्ये ह्यांचा काहीही दोष आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आलो. मृदुला, तुझं बोलून झालं असेल तर आमचं ऐक. साहिल आणि लेखा यापुढे या घरातून कुठेही जाणार नाहीत. हा आमचा हुकूम आहे. ज्यांना हे मान्य नसेल ते त्यांना हवं तसं वागू शकतात. तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं. आपल्या बायकोची बाजू घ्यायची सोडून या भिकारड्यांची बाजू घेताय तुम्ही. तू माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये. दादा, ही मुलं मला रस्त्यात फिरताना सापडली म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं यांचं कोणास ठाऊक. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. हां, काही काळजी करू नका. दमला असेल ना, जा तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. जा बाळा. दादा, मी यांच्या खाण्याचं बघ. उदय, या मृदुलाचं काय करायचं काही कळत नाही. मृदुलाचा स्वभाव असा झालाय की ती कुणाचं काही ऐकूनच घेत नाहीये. माई, दादा, तुम्ही काही काळजी करू नका. ह्याच्यापुढे ती मुलांना काही बोलणार नाही ह्याची मी खात्री देतो तुम्हाला, आणि मुलं इकडे नीट राहतील. ताई, मला खूप भीती वाटते. आता कसली भीती वाटते आहे तुला? माहित नाही, मला इथे नाही राहायचं. आपण जाऊया कुठेतरी दुसरीकडे. दुसरीकडे कसं जायचं? पण जायचं तरी कुठं? कुठेही जाऊ, पण इथे नको राहूया. अरे पण का? ताई, आधीच आपण इकडे कुणालाही नको होतो. त्यात सानिका ताईला लागल्यामुळे मृदुला ताई आणि समीरा ताई आपल्याला आणखीनच त्रास देणार. साहिल, जो त्रास तर आपल्याला सहन करायला लागणारच ना. आपल्यासारख्या अनाथ मुलांना कोण लाडानं वागवणार आहे? ताई, मला त्या उदय काकांची पण भीती वाटते. का? आता त्यांनी काय केलं आहे? ताई, उदय काका चांगला माणूस नाहीये. तो आपल्याला पण काहीतरी करेल. साहिल, अरे असं का म्हणतेस तू? तेच तर आपल्याला इथं परत घेऊन आले ना, मग ते कशाला आपल्याला काय करतील? तुला माहित नाही ग ताई, तो खूप वाईट आहे. त्यानेच गौरीच्या आईला मारायला सांगितलं होतं. उदय काकानेच मारलाय गौरीच्या आईला. तेव्हा आज रात्री लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये संपवा.
सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. या गोष्टीची खबर कोणालाही लागता कामा नये, अगदी दादा नाही. आणि हे समजा तुम्हाला आत्ता सांगतोय साहिल? ताई, मला पण खूप भीती वाटत होती ग, म्हणून मी तुला नाही सांगितलं. या घरातली माणसं खूप भयंकर आहेत. ताई, आपण इथे नको राहायला. वय रे, आता मला बी लय भीती वाटायला लागली आहे. तू म्हणतोस ना, ते बरोबर आहे. आपण नको राहूया इथं. ताई, चल आपण लगेच जाऊया. अरे पण दादा माईंनी आपल्याला इथं आणलाय, त्यांना तर सांगूनच जावं लागेल ना की आता आपल्याला इथं नाही राहायचं आहे म्हणून. पण ताई, ते आपल्याला इथं नाही जाऊ देणार. तरी बी त्यांनी आपल्याला इतका विश्वास टाकला आहे, आपण त्यांना फसवून जाणं बरोबर नाही. आपण त्यांना सांगूनच जाऊया. पण त्यांनी नाही जायचं असं सांगितलं तर? मग तेव्हा ठरवू की आपण काय करायचं ते. पण आपण जातोय हे त्यांना सांगायलाच पाहिजे. चल. तुला मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. पण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. माझं ऐकून तर घेशील का? ऐकलं ना, बाहेर ऐकलं ना, तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे ते ऐकलं बाहेर. तुम्हाला स्वतःच्या बायकोपेक्षा ती भिकारडी मुलं जास्त महत्वाची वाटतात ना? तसं नाहीये. तसंच आहे. सगळ्यांसमोर चांगली लायकी केलीत माझी. थँक्स. त्या मुलांना इकडे घेऊन यायला मला वेळ नाही लागला. त्याच्या मागे तसंच काही खास कारण आहे. तर माझ्या पुढच्या खेळीमध्ये त्यांचा वापर करून घेता येईल म्हणून त्यांना इकडे आणलंय. तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाहीये. तेच तर सांगतोय मी तुला. मी काय सांगते ते ऐक आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला ऐकून धक्का बसेल पण ते सगळं खरं आहे. हा साहिल आणि लेखा यांची सगळी कुंडली मला माहित. मला सगळं समजलंय. ही जी लेखा आहे ना, तिचं खरं नाव आहे चंद्रलेखा. आणि ती धनंजय वाकडेची बायको आहे. धनंजय वाकडे म्हणजे? येस, समीराचा भाऊ. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐक. सरकारांनी चंद्री सगट लगीन केलं. लग्नाच्या रात्री आमच्या इथनं पळाली. ती साताऱ्याला शैलेंद्र भागवताकडे जाऊन लपली. त्या भागवताची बहीण माया आणि तिचा नवरा प्रशांत यांनी त्या भागवतासने सपिवलं, खून केला त्यांचा. ते समज प्रकरण त्या पोरग्याला माहिती आहे, साहिलला. आणि म्हणून प्रशांत आणि माया त्या पोरग्याला शोधतात आणि आम्ही चंद्रीला शोधतोय. हे सगळं असं आहे. तेव्हा साहिल प्रशांत आणि मायाला हवाय आणि लेखा धनंजय वाकडे.
गॉड, म्हणजे या लेखा आणि साहिलचा प्रशांत आणि वाकडेशी काही संबंध असेल असं जराही वाटलं नाही. हरकत नाही, काही बिघडलं नाही. मी प्रशांतला फोन केलाय, तो येऊन साहिलला घेऊन जाईल. साहिल, तू म्हणत होतास ते बरोबर आहे रे. उदय काका चांगला माणूस नाहीये. या घरामध्ये आपल्याला धोका आहे. आता काय करायचं? आपण निघूया. प्रशांत काका आणि मायाच्या इकडे येतील आणि मला पकडतील. ताई, मला खूप भीती वाटते. चल आधी. नाही, घाबरू नकोस. मी आहे ना. तुझी आत्ता इथे येण्याच्यात आपल्याला इथनं पळायला हवं. आता कुणाला बी काय बी नाही सांगायचं. चल. पण आपलं सामान राहू दे ते इथं. तुझी आत्ता इथं केव्हा बी पोचेल. त्याच्यात आपल्याला इथनं पळायला हवं. आता कुणाला बी काय बी नाही सांगायचं. चल. पण साहिल, मला वाटतं आपण एकदा दादा आणि माईंना भेटून जावं. ज्या लोकांनी आपल्याला या घरामध्ये आणलं, ज्या लोकांसाठी आपण या घरामध्ये राहिलो, त्या देव माणसांचं एकदा आपण दर्शन करून जाऊया. हो, चल कर.
इथे तर कोणीच नाहीये. उदय तर म्हणाला होता की ती दोघं इथेच आल्यात म्हणून. तुम्ही जरा फोन करा उदयला, विचारा काय ते. मी बाथरूम मध्ये बघते. ठीक आहे. हा उदय, प्रशांत बोलतोय. बोल प्रशांत. उदय, हा काय चावटपणा आहे? काय झालं? ती दोघंही इथे नाही आहेत. काय नाही येत म्हणजे काय? असतील बघ गेस्ट रूम मध्ये. अरे गेस्ट रूम मध्येच मी त्यांना शोधलं, ते कुठेही सापडले नाहीत. मला इथे नाही आहेत. अरे पण मी त्यांना तिकडेच पाठवलं होतं. मग गेली कुठे? मला काय माहिती. चिप सटकली. असं कसं होईल? अरे खरं तर ती तिकडेच असायला हवी होती. आपल्या हातावर तुरी देऊन पुन्हा पळाली. अरे अशी कशी पळती ती? आणि त्यांना कसं समजलं? ते तर मलाही माहित नाहीये. पण मला उद्या तुला भेटायचंय, ताबडतोब, आत्ताच्या आत्ता. नाही नाही, आत्ता नको. का? अरे आपल्याला दोघांना जर का कोणी एकत्र पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आपण उद्या भेटू आणि सगळं काय ते ठरवू. पण उद्या तोपर्यंत ती मुलं लांब सटकतील आणि मग सापडणारही नाही. हे बघ, ती कुठेही पाळली ना तरी आपण उचलू त्यांना. तू काळजी करू नकोस. पण उदय, आपण उद्या भेटू आणि मग सगळं ठरवू. तोपर्यंत तू जरा गप्प बस. ओके, बाय. उद्या भेटू म्हणाला. मला धावत नाही. मला दम लावलाय. साहिल, साहिल असं धीर नको सोडूस. आपल्याला या लोकांपासून लांब पळायला हवं. चल साहिल, मला पाणी हवं आहे. पाणी? आता इथनं कुठून देऊ मी तुला पाणी? साहिल, मला तुझी हालत समजते आहे रे. मला बी लई तहान लागली आहे. साहिल, अजून थोडा वेळ कर सोसा. आधी आपण इथनं पळूया, मग मी तुला पाणी देते. पण काय आपण जायचं कुठे? मला बी नाही माहिती. आता इथं नाही राहायचं. या नाशिकातनं लांब जायचं. जर आपण इथं राहिलो तर काय आपलं खरं नाही. चल साहिल, उठ. आता नाही थांबायचं. चल साहिल, उठ. चल पळूया. चल साहिल, चल. चल साहिल. दादा, पाणी मिळेल का? पाणी नाही का? ए, झाला का रे टेम्पो लोड? हो, झाला झाला. दादा, यो टेम्पो कुठं चालला आहे? मुंबईला. मुंबईला? एक विनंती आहे. हो. आम्हाला बी घेऊन जा तुमच्या संगत मुंबईला. मुंबईला? पैसे आहेत का तुमच्याकडे? नाही, पैसे नाही आहेत. पैसे नाही आहेत? मग काय फुकटात नेऊ? पाणी दिले प्यायला तर डायरेक्ट टेम्पोत घुसायला लागले तुम्ही. हा, निघायत ना.
नाही तसं नाही. न्या ना आम्हाला मुंबईला, तुमचे लय उपकार होतील हो. दादा तुम्ही तरी सांगा ना. काय झालं दादा? काय ना रे, मुलं मागे लागलेत म्हणतात मुंबईला न्या. न्या ना दादा, तुमचे लय उपकार होतील. न्या ना. दादा मी काय म्हणतो, अहो पोरं म्हणतात मुंबईला जाऊया तर नेतो की त्यांना. हा कुठं डोक्यावरून न्यायचं आपल्याला? हा नाहीतर मी एकटाच चाललोय, मला बी तेवढी संगत होईल. काय असं म्हणतो, जा घेऊन पोरांना. पण आपला माल वेळेत पोहोचव, समजलं? होय होय चला येतो. चला चला पोरांनो बसा चला. चालतंय. बस. साहिल, बेटा लेखा कुठे गेली? कुठे आहे मुलं? साहिल, लेखा. अरे प्रशांत म्हणाला त्याप्रमाणे पळून तर नाही गेली, पण ती का पळून जातील? काही संशय नाही ना आला? नाही पण त्यांना कसला संशय येणार? त्यांना कोण सांगणार? प्रशांतनी काल रात्री सांगितल्यानंतर लगेच हालचाल करायला हवी होती. म्हणजे ही पोरं बहुतेक रात्रीच पळून गेली. ही मुलं जर का माझ्या हातातून निसटली ना तर प्रशांत, माया आणि तो वाकडे तिघेही माझ्या काही उपयोगाचे राहणार नाहीत. त्यांना शोधून काढून प्रशांतच्या हवाली केलंच पाहिजे. बरं हे सगळं करताना दादांनाही काही कळतं कामा नये, कारण दादांना समजलं तर ते काही मला सोडणार नाहीत. उदयराव, हे सगळं प्रकरण तुमच्या गळ्याशी येण्याच्या आधी त्या पोरांना शोधून काढा. मला काय वाटतंय, आपण नसताना काल घरात काय घडलं हे लेखा आणि साहिलला विचारायला हवं. आमच्याही मनात तोच विचार चालू होता, पण काल ती मुलं इतकी घाबरलेली होती, त्यावेळी त्यांना काही विचारणं योग्य झालं नसतं. पण आता विचारायला हरकत नाही. हो ना, आपल्याला एकदा स्पष्ट कळलं म्हणजे पुढे काय पावलं उचलायची ते आपल्याला ठरवता येईल ना. श्याम, ए श्याम. जी दादा. लेखा आणि साहिलला म्हणा आम्ही ताबडतोब बोलवलंय, त्यांच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. हो दादा. तुम्ही इथे? हा म्हणजे ते साहिल लेखा कुठे त्यांना बघायला आलो होतो. काल काय घडलं ते विचारायचं होतं त्यांना, पण ते इकडे दिसत नाहीत. कुठे आहेत? कुठे ते? म्हणजे ते इथे नाहीयेत? नाही. अहो दादानी पण त्यांना बोलवलंय, त्यांनाही त्यांच्याशी काहीतरी बोलायचं होतं. आता ही गेली कुठे? काही समजत नाही मला तेच. बरं मला एक सांगती, लेखा सकाळी तुला मदतीला आणि कामाला येते ना तुझ्याबरोबर? हो असते, पण आज ती आलीच नाही. पण मला वाटलं काल घडलेल्या प्रकारामुळे ती बावरून गेली असेल, म्हणून आली नाही. हां असेल, तसंही असेल. ठीक आहे, काही हरकत नाही.
चल आपण शोधूया कुठे आहेत ते. हो चला. दादा, माई, लेखा आणि साहिल दोघेही त्यांच्या खोलीत नाहीयेत. काय? ते त्यांच्या खोलीत नाही आहेत. पण तू नीट पाहिलंस का? अख्ख्या घरात त्यांना शोधून पाहिलं, पण कुठेच त्यांचा पत्ता नाही. अरे घरातनं मुलं जाणार कुठे? तू विचारलंस का कुणाला? सगळ्यांना विचारलं माहिती, पण कुणालाच काहीच माहिती नाहीये. माझ्या अगोदर उदय दादा त्यांच्या खोलीत त्यांच्याशी बोलायला आले होते, पण त्याआधीच ही दोघंही पोरं खोलीतनं निघून गेली होती. काय? उदय त्यांच्याशी बोलायला गेला होता? हो, काल नक्की काय झालं हे त्यांना देखील जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. तू निघ. ठीक आहे दादा. अहो, ही मुलं खरंच घरातून निघून गेली की काय? नक्कीच, ही मुलं नक्कीच घरातून निघून गेली आहेत. छे, काल जे काही घडलं त्याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला असणार. माझंच चुकलं. मी रात्रीच त्यांच्याशी बोलायला हवं होतं. त्यांच्या मनावरचा ताण कमी करायला हवा होता. ही मुलं घर सोडून गेली आहे याचं कारण फक्त त्यांचा मानसिक ताण नाही आहे. असं काहीतरी घडलंय ज्यामुळे त्यांना हे घर सोडून जाणं भाग पडलंय. नाही तर ही मुलं आपल्याला न सांगता अशी घरातून निघून नसती गेली. खरं तर मी त्यांच्याशी बोलले असते, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं असतं तर हे असं झालंच नसतं. माझंच चुकलं. मला मेलीला काही सुचलंच नाही हो. आता त्यावर बोलून काही फायदा नाही. आम्ही या प्रश्नाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही. ते सगळं खरं आहे हो, पण आता या मुलांना आपण शोधायचं कुठे? आम्ही तोच विचार करतोय.
पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची? आयुष्यभर त्या मुलांच्या मागे वणवणच करत राहायचं का? सगळं सोडून त्या साहिलसाठी आपण इथे नाशिकपर्यंत आलो. काय झालं? नुसती फरफाट झाली. आणि आता तर हातातोंडाशी आलेला घासही उधळला गेलाय. माईला येड कुत्र चावलं होतं आम्हाला म्हणून यांच्यावर विश्वास ठेवला आणि चंद्रीला गमावून बसलो. आता झाला ना विस्कोट समजा. आता कुठे शोधायची तिला? बोला की. अरे उदय, तो साहिल फार महत्वाचा होता रे आमच्यासाठी. आणि तो जर आता वाचला ना तर जीवावर उधार होऊन खेळलेला हा डाव आमच्याच अंगाशी येईल. समजतंय मला, सगळं समजतंय. काय समजतंय? काय बी समजत नाही तुम्हाला उदयराव? तसं नाहीये. तसंच आहे. नाहीतर तुमच्यामुळं आमची केवढी मोठी अडचण झाली हे बी कळलं असतं. नाहीतर चंद्रीच्या बाबतीत एवढं गाफील राहिला असता होय तुम्ही? ती आमची बायको आहे उदयराव. उद्या तुमची बायको पळाली तर? गोष्टी भलत्या ठरायला चालल्यात. वाटेल ते काय बोलताय? बराबरच बोलतोय मी. तुम्ही केवढी मोठी घोडचूक केली आहे हे तुम्हाला कळावं यासाठी बोलतोय. बास बास. म्हणजे मला समजतंय की ती मुलं पळून गेली ह्यात माझी चूक आहे. पण आता आरडाओरडा करून काही उपयोग आहे का? आहे ती परिस्थिती स्वीकारायला नको? का म्हणून? का स्वीकारायची आम्ही परिस्थिती? चूक तुम्ही करणार आणि आम्ही निस्तरायची. काय म्हटलं होतं तुम्ही? चंद्री दादासाहेबांच्याकडे राहून दे, मी तिच्यावर नजर ठेवतो, तुमची अमानत म्हणून सांभाळतो. वा, काय सांभाळली अमानत. मान्य आहे मला की मी म्हटलं होतं की मी नजर ठेवेन म्हणून. ती मुलं पळून गेली ह्यामध्ये माझा हलगर्जीपणा झाला नाही असं नाही. पण मीच तुम्हाला ती मुलं तुमच्या ताब्यात आणून देईन. बस, मग तर झालं. मला जरा शांतपणे विचार करू दे. करा विचार करा लवकर. मला चंद्री पाहिजे, ती बी लगुलग. नाहीतर नाहीतर उदयराव, तुमची एक लई महत्वाची गोष्ट माझ्या मुठीत बंद आहे. ध्यानात आहे ना? जर माझी मूठ मी दादासाहेबांच्याकडे जाऊन उघडली तर काय वाट लागेल कळते का? अजिबात काळजी करू नकोस. ऑपरेशन व्यवस्थित झालंय. बरं झालं बाई, देव पावला. अजित, वेळोवेळी फोन करत जा रे, आम्हाला इथे उगाच काळजी वाटते. ग माई, आता मी तुलाच फोन करत होतो, पण नेमकं तुझाच आत्ता फोन आलाय. काय करू रे, राहवत नाही ना मला. तिकडे सानिका हॉस्पिटलमध्ये आहे आणि इथे या 2 पोरांनी जीवाला घोर लावलाय. कोण? साहिल आणि लेखा? हो. त्यांचं काय झालंय? मला वरुण तर म्हणाला की उदय त्यांना दोघांना घरी घेऊन आलाय. हो रे, उदय त्यांना घरी घेऊन आले, पण आज ती मुलं परत घरातून गायब झाली. म्हणजे दादांना ना त्यांच्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून श्यामला त्यांनी बोलवायला पाठवलं. तर त्यांनी येऊन सांगितलं की ते त्यांच्या रूम मध्ये नाहीच आहेत.
आणि घरातही कुठे नाहीत रे. अशी कुठे जाणार ती? ते माई घरातच असतील, शोधा तुम्ही. नाही येत रे घरात. सर माई एक मिनिट. काय? डॉक्टर साहेबांनी तुम्हाला बोलवलं. आम्ही आलो. ए माई, मला डॉक्टरांनी बोलवलंय, मी तुला नंतर फोन करतो. बरं बरं. जे आहे ते असं आहे. मी तुम्हाला सांगितलं कारण आत्ता सांगितलं नसतं आणि नंतर जर याचे परिणाम दिसायला लागले असते तर त्यावेळी बसलेला धक्का खूप मोठा असता. मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाहीये. डॉक्टर पण मला माहिती आहे अजित साहेब की हे सगळं पचवायला खूप कठीण आहे.